नमस्कार मंडळी, मी कृष्णा तळेकर स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूबच्या पहिल्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललेलो आहोत गँगटॉकला. सो ही माझी यूट्यूबची फर्स्ट व्हिडिओ आहे आणि मोस्टली या चॅनलवर मी ट्रॅव्हल व्हिडिओज टाकेल. तर आत्ता मी एअरपोर्टला आहे आणि इथून मुंबई टू बागडोगरा ही फ्लाईट आहे. तर एअरपोर्टवर मी काही खाण्यासाठी बघत होतो, तर तिथे कॅफेचं एक आहे शॉप. तर मी प्राइजेस बघून मी जरा शॉकच झालो. तुम्हाला मी दाखवतो स्क्रीनवर प्राइजेस. तर इथे चक्क 100 रुपयाला चहा आहे आणि 90 रुपयाला समोसा आहे, 90 रुपयाला वडापाव आहे. प्राइजेस बघून माझी लिटरली भूकच भेटली. तर माझ्या फ्लाईटला अजून आय गेस फ्लाईट माझी 2:20 आहे आणि बोर्डिंग टाईम आहे 1:50. तर अजून 1-1.5 तास आहे. टू बी ऑनेस्ट मी खूप नर्वस आहे ॲक्च्युली, कारण मला सवय नाही आहे कॅमेरासमोर बोलायची आणि एक्सायटेड पण आहे जर्नीसाठी, कारण ही माझी सेकंड ट्रिप आहे जी मी सोलो करतो आहे. याच्या आधी मी 1.5 वर्ष आधी मनालीला गेलो होतो. तर तेव्हासुद्धा असा ब्लॉगिंग करण्याचा प्लॅन होता, पण करू नाही शकलो नर्वसनेसमुळेच असं बोलू शकता. आणि अजूनही माहिती नाही मी हे ब्लॉग अपलोड करेल की नाही यूट्यूबवर. पण जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर मी खूप हिम्मत करून ही व्हिडिओ अपलोड केली आहे असं समजा. कारण मी फर्स्ट टाईमच ट्रॅव्हल ब्लॉगिंग करतो आहे आणि एकदम असं विचित्र वाटतं. आपण एकटे असे बोलतो आहोत कॅमेराला बघून आणि सगळे लोक आपल्याकडे बघत असतात. सगळे लोक नाही बघत ॲक्च्युली, पण मोस्ट ऑफ द लोक बघत असतात, कारण आजकाल आय गेस व्लॉगिंग खूप कॉमन झालेलं आहे. तर गँगटॉकची ट्रिप ही अचानकच ठरली होती. असं काही मी प्लॅन नव्हतं केलं खूप महिन्यापासून किंवा काही की गँगटॉकला जाऊया. तर असंच वाटलं की चला कुठेतरी फिरून येऊ, तर बोललो गँगटॉकला जाऊ. तर म्हणून बोललो बघूया. तर पहिले तर ट्रेनने जायचा विचार केला होता, पण ट्रेनचे तिकीट्स अवेलेबल नव्हते 1 महिन्यापर्यंत तरी. आणि मी बोललो 1 महिन्यापर्यंत कोणाला एक्साइटमेंट राहील की जायचं आहे म्हणून. बोललो चला जाऊया फ्लाईटने. तर फ्लाईटचं तिकीट ॲक्च्युली ही मुंबई टू बागडोगरा फ्लाईट घेतली आहे मी. तर याचं तिकीट मला आय गेस जवळपास 7,100 पडलं होतं रुपीजमध्ये. तर तुम्ही जर खूप आधी करत असाल, म्हणजे 1 महिन्याआधी जर बुकिंग करत असाल, तर तुम्हाला मे बी याच्यापेक्षा स्वस्तही पडू शकतं. कारण याच्या आधी मी एकदा चेक केलं होतं, तर तेव्हा काही दिवसांना 6,000 रुपये सुद्धा दाखवत होते. तर तुम्ही जर प्री बुकिंग म्हणजे खूप महिन्याआधी करत असाल किंवा 1 महिन्याआधी करत असाल तर तुम्हाला मे बी काही कमी दरामध्ये तिकीट भेटू शकते.
जर तुम्ही माझी व्हिडिओ बघत असाल यूट्यूबवर तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ॲक्च्युली चॅनलचं नाव अजून डिसाईड झालेलं नाही आहे, कारण मीच अजून शुअर नाही आहे की व्हिडिओ मी अपलोड करेल की नाही. आणि अपलोड जरी केली तरी अजून चॅनलच्या नावाबद्दल कधी विचार नाही केला की काय नाव ठेवू शकतो. तर बघू, जर अपलोड केली तर काही ना काहीतरी नाव ठेवेलच. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये ही माझी फर्स्ट व्हिडिओ आहे, तर आय गेस सेकंड व्हिडिओमध्ये मी चॅनलचं नाव सांगेलच की काय नाव ठेवलं आहे. इथे टी व्हीवर जर तुम्हाला दिसत असेल तर फ्लाईट्सची नावं लिहिलेली आहे. तुम्हाला माहीत नाही माझ्या फ्लाईटचं नाव आहे की नाही, इथे तो जाऊन बघूया. ओके, तर वेंडिंग मशीनमध्ये मी पाणी बघत होतो. आय गेस एकदा जरा कॅफेमध्ये विचारून बघू कितीपर्यंत आहे पाणी. पाण्याची बॉटल थंड मीडियम असेल तर द्या मग. देख इधर आहे, इधर देख, इधर देख, आणि घेतली. तर मी बॉटल घेतली आहे पाण्याची, 70 रुपयाला पडली मला ही ॲक्च्युली. तर 70 रुपयाचं पाणी पितो आहे मी एअरपोर्टला. तर मी व्हिडिओ ही गोप्रोवर रेकॉर्ड करतो आहे आणि सकाळी मी निघालो होतो तेव्हा गोप्रोची चार्जिंग कंप्लीट केली होती, म्हणजे 100% करून निघालो होतो. आणि तेव्हापासून मी आय गेस 15 ते 20 मिनटाचीच व्हिडिओ रेकॉर्ड केली असेल. आणि आता याची चार्जिंग ऑलमोस्ट 60पर्यंत पोचली आहे आणि गोप्रो पण खूप हीट झालेला आहे. समोर आय गेस इंडिगोची फ्लाईट आली. लास्ट टाईम मी जेव्हा आलो होतो मनालीच्या ट्रिपसाठी, तर तेव्हा एअर इंडियाची फ्लाईट होती आणि मी जरा लेट झालो होतो ॲक्च्युली. फ्लाईटच्या बोर्डिंग टाईमच्या 2 तासाआधी मी घरातून निघालो होतो आहे, 2 की 3 तासाआधी, आणि ट्रेनने आलो होतो. तर त्यामुळे खूपच जास्ती घाई झाली होती आणि फ्लाईटमध्ये म्हणजे मला अशी धावपळच झाली होती लिटरली. मी चेक इन केलं आणि लगेच धावत सुटलो होतो फ्लाईटमध्ये बसण्यासाठी. आणि गेलो, लास्ट टाईम असं झालं की गेलो फ्लाईटमध्ये तर मला माझी सीट पण नाही भेटली, विंडो सीट. भलत्याच सीटवर बसावं लागलं होतं. तर जेव्हा गेलो तेव्हा तिथे विंडो सीटवर एक आजी बसली होती आणि मग मला तो जे फ्लाईट अटेंडन्स असतात, आय गेस त्यांना माहीत नाही मला काय म्हणतात, फ्लाईट अटेंडन्स असतात, ते लोक बोलले होते की तुम्ही बघा विचारून, जर ते उठले तर ठीक, नाही तर मग तुम्ही त्यांच्या सीटवर बसून घ्या. तर मी काय विचारलं नाही ॲक्च्युली, मी डायरेक्ट बसून घेतलं होतं त्यांच्या सीटवर, म्हणजे सेंटरच्या सीटवर बसलो होतो. आणि विंडो सीट मी ॲक्च्युली माझी फर्स्ट फ्लाईट होती आणि मला तेव्हा विंडो सीटवर बसायचं होतं, पण बोललो ठीक आहे आता काय नेक्स्ट टाईम बघूया. तर यावेळीसुद्धा मला सेंटरची सीट भेटली आहे. यावेळी फ्रीवाली म्हणजे फ्रीमध्ये विंडो सीट अवेलेबल नव्हती आणि आय गेस स्पाईस जेटमध्ये नसते वाटतं. मी जेव्हा गेलेलो लास्ट टाईम तेव्हा ती एअर इंडियाची फ्लाईट होती, त्यामुळे त्यामध्ये फ्रीमध्ये पण विंडो सीट्स अवेलेबल होत्या. सो बघूया आता.
खूप वर्षापासूनच माझा प्लॅन होता की ट्रॅव्हल व्हिडिओज बनवायच्या आणि यूट्यूबवर अपलोड करायच्या, ब्लॉगिंग करायचं, पण कधी केलं नाही. आय गेस हिंमत नाही होण्यापेक्षा असं बोलू शकतो की खूप नर्वस व्हायचं की लोक काय म्हणतील किंवा कोणी जर व्हिडिओज बघितल्या तर त्यांना आवडतील की नाही. तर हे सगळे विचार सतत मनात येत होते. आय गेस त्यामुळे मी लास्ट टाईम जेव्हा मनालीला गेलो होतो त्यामुळे सुद्धा मी रेकॉर्ड नसेल केलं. तर यावेळी बोललो जाऊ दे, जे होईल ते बघून घेऊ, ॲटलिस्ट रेकॉर्ड करून आणू. अपलोड करूया की नाही ते नंतर बघू. तर मी आलो होतो तेव्हा आय गेस खूपच हातावर मोजण्या एवढी माणसं होती. तर आता खूपच जास्त लोक आलेले आहेत, बऱ्यापैकी लोक जमा झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. बोलता